हा मग शांताबाई, बरं वाटतं का बाई आता ते लागले तुझ्या पायाला? पण काय पडती व शांताबाई तू? काही पण काम करताना नुसती पडतच राहती. हे काय आता पहिल्यांदा थोडी ना झालं तुझं. सारखं 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 पडतच राहती ना शांताबाई तू. बरे बाई मला बरे आता. त्या दिवशी ते पतंगाच्या नादात धपकन पडून गेले. काय पाय मुरगळला माझा. 2-4 दिवस तसंच राहिलं ना ते. मी तशी घाबरली बाई. ही पडली ना, मला तर असं भीती वाटली. आता म्हटलं इथं मोडतो पाय बिन फ्रॅक्चर बिक्चरच होतं काय आता. बस ती म्हटलं एवढं मोठं वजन घेऊन. जेवणे खावणे करून आल्या का सगळ्या? का जेवण बाकी आहे मग? नाही नाही एवढे लोक काय जेवणे बिवणे स्वयंपाक स्वयंपाक करून आले बाबा. रोज 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 स्वयंपाकाला काय करावं कळत पण नाही बाई. मला तर बिलकुल सुचत नाही कोणती भाजी करावं, कोणतं वरण करावं, काय काय नाही बाई. मी तर आज पिठलं केलंय एकदम मस्त. हिरवी मिरची, लसण मस्त ठेचून घेतला पहिले तर, आणि नंतर बारीक चिरली मेथी, थोडंसं डाळीच्या पिठामध्ये ताक मेथी ते सगळं भिजवून असं छान झणझणीत पिठलं केलंय. लागतं का कुणाला सांगा बाई, मग देते बाई मी एक वाटी. हा मला देऊन दे ना. मी खाऊन बघते. आमच्याकडे तर असं पिठलं कधी केलं नाही. तू दे मला, खाऊन बघते मग मी. हो जाताना घेऊन जा माझ्याकडनं. मस्त भात आणि ते पिठलं वा वा वा. भाकरीसोबत पण छानच लागतं म्हणा, पण भात आणि ते पिठलं पण मस्त जबरदस्त लागतं. का हो? पण आता ते सगळं झालं खरं. मी काय म्हणते, आपल्याला हळदी कुंकाला सुरुवात करावी लागेल ना. एक 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 हो बाई शांताबाई, एक 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 करून सुरुवात तर खरं करावी लागेल बाई. नंतर नाहीतर काय होतं मग, ही म्हणते मी पण करते, ती म्हणते मी पण करते, आणि मग ते फुगाफुगीचे कामं एकाच दिवशी सगळ्यांना सुचतं. मग ते वेळ पण एकाच दिवशी भेटतो. त्यापेक्षा करा की सुरुवातापासून. हा तेच म्हणते मी पण, तेच म्हणणं पडलं माझं. मग ऐक बाबा, मी पहिले नंबर लावते सगळ्यात पहिले. नको नंतर मग माझं ते जमतं नाही जमतं. मग सगळ्यात पहिले मी नंबर लावून घेते आणि मग मी ठेवून घेते बाबा. मग उद्याच ठेवते उद्या. उद्या हा उद्याच ठेवते. लगे मग उद्यापासूनच सुरू करायचं का? मग उद्यापासूनच हा करून टाकू ना. मग न करायला काय झालंय, करून टाकू उद्यापासून. तर उद्यापासून बघा मग मी आत्ताच सांगून ठेवते. उद्या पहिले माझ्याकडं. उद्या संध्याकाळी 5-5:30 वाजता सुरू करू. समजा आपण 6-6:30 पासून यायला लागतात बायका, आणि मग माझ्या घरी ठेवून देऊ आपण उद्या. पण मी काय म्हणते, नुसतंच हळदी कुंकू करायचं, हळदी कुंकू लावायचं आणि चालत जायचं का? काही करू की दुसरं काही, म्हणजे असं मज्जा येईल असं काहीतरी करू दुसरं. ए मला तू नाश्त्याला ठेवशील ना काहीतरी, का नुसतंच येशील हळदी कुंकू देशील आणि हकलून लावशील आम्हाला? ठेवा ना नाश्ता. तुम्ही काय मला एवढं चिंगूस समजल्या का? मी काय नाश्त्याला नाही ठेवणार का तुम्हाला? ठेवा ना नाश्त्याला पण. हा तेच म्हटलं मी, नाश्त्याला चांगलं काहीतरी ठेव बाबा. मस्त लगे तुझ्या हातचं चांगलं बनतं काहीतरी, भेळ वगैरे ठेव छानपैकी नाश्त्याला. हो ठेवन. आणि गेमचं म्हणता तुम्ही, पण आता काय गेम ठेवावा बरं हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये? डान्स करता का गाणे म्हणता? काय करता? ते गेमचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. तो एखादा चांगला गेम शोधायचं काम मी करते. मस्तपैकी एखादा आपल्या उद्या संध्याकाळच्या कार्यक्रमापर्यंत एक गेम चांगला शोधून काढते. ते उखाणे तेच ते उखाणे घेता सगळ्या बाया. ते पण कधी कधी बोरून जातं, आणि हळदी कुंकू घ्यायचं म्हणजे उखाणे तर घ्यावेच लागणार. मग ते नको, दुसऱ्या एखादा शोधून काढते मी तोपर्यंत. हा चालतंय मग, एकदम चालतंय, जमतंय एकदम छान. काय मग शांताबाई, नाश्त्याला काय बनवू? माझं तर डोकं चालं ना. पराठे बनवू का? मग मॅड झाली का ग मला? तुम्हाला सांग, त्या काय 1-2-3-4 जणी आहे का तू पराठे बनवायला? किती वेळ लाटत बसशील ते, आणि मग तू तुझं कधी आवरशील आणि घरबीर कधी आवरशील? मग असं काहीतरी बनव की जे बनवून ठेवून देता येईल, आणि तुला आली बायका की डायरेक्ट तुला वाढता येईल देता येईल, असं काहीतरी बनव मग. हो मग शांताबाई, नाही म्हटलं तरी 15-20 बायका होतीलच. मला तर वाटतं जास्त होतील, 22-1 बायका होतील का? मागच्या पुढच्या, पुन्हा माझ्या नंदीला बोलवावं लागन, मग पुन्हा माझ्या बहिणीला बोलवावं लागन, मग सगळ्यांना बोलवून. हे बघ मी मला आता तू घरच्यात तर जाऊ दे, घरच्यात मी सांगू नाही शकत. पण जर तू आपल्या गावातल्याच म्हणशील ना, तर गावातल्याच निघतेत 15-20 बायका गावातल्याच निघतेत बघ तू. शांताबाई सरळ मग मी आता पराठे बिराठे नाही करत बाई, मसाला भात करून टाकते. मस्त 2 कुकर चढवला का पोटभर मसाले भात होतो, नाही तर मोठ्या पातेल्यातच करते लगे. तू येशील का शांताबाई मदतीला मला? येईन नको काळजी करू, मी येऊन जाईल तुला मदतीला. हो बाई शांताबाई, मग तुझ्या घरचं सकाळचं लवकर आवरून घे आणि पटकन येईन जा माझ्याकडं. मग मला मसाले भात ते कापा कुपी करायला मग मदत होऊन जाईल मला. चालते येते, सकाळीच येऊन जाईल मी, म्हणजे घरचं आवरून बरं माझं, घरचं यांचं राणीचं आवरून मग मी येऊन जाईल. तरी 12-1ला आला तरी चालते मी. हो चालते, 12-1 वाजेपर्यंत आले तरी चालते. पटपट आवरून घेते, पुन्हा जायचंय मग मलाकडे मालाच्या मदतीला. नाही गेले तर पुन्हा एवढा फुग्गा होऊन जाईल तिचा.
कितीही नाही म्हटलं तरी घरचे कामं आवरायला 12 12:30 कसेही वाजून जातात. किती स्पीडनी घ्या, किती स्पीडनी घ्या. जाऊ दे, आता जेवण करून घेते पटपट आणि निघते बाबा तिच्याकडं. पुन्हा मग उशिरा गेला तर तिला फुगा येतो, भलता फुगा येतो मालाला. हो ना, तर काय रागीटच तशी ती, पण नाही चांगल्या स्वभावाची, मनात चांगली. जाऊ दे, आवडते. आता काय उद्या चलून मला गरज पडली तर ती ना माझ्या मदतीला, नाही तर काय. अरे शांताबाई, काय जा रे? काम बिम हो गया क्या? आवर गया काम वगैरह, खाना पिना? हो मग वाजलं ना बाबा, 1 वाजलं ना. कामं बिमं आवरले, जेवण वगैरे पण झालं. चालले आता तुझ्याच घराकडे चालले होते, मालाकडे चालले होते जरा. हळदी कुंकू आहे ना तिच्याकडं संध्याकाळी. हो क्या दीदी? अरे वाह, आज है क्या उनके पास हल्दी कुंकू? मेरे को तो नहीं बुलाया हो दीदी उन्होंने. नाही नाही, बोलवणार आहे ना ती, सगळ्यांना बोलवणार आहे. राहून गेलं असेल किंवा मग तिने विचार केला असेल आजूबाजूच्यांना बोलवू म्हणा बाबा असं. अजून वेळ ना, संध्याकाळी 6 6:30 बोलवल ती. बोलवल. हाँ, मैं तो ऐसे ही बोल रही थी, बोले तो आप बोलो मत उनको, मैंने ऐसा बोला बोल के. मेरे को लगा सबको बुलाया, मेरे को नहीं बुलाया, तो फिर वो थोड़ा सा उनको पसंद ही नहीं आती शायद मैं दीदी. नाही तसं काही नाही, पसंत बिसंतचं नाही काही, तसं काही नाही. चल येते मी, पुन्हा मग मला जायचं आहे तिच्याकडे मदतीला. हाँ चलता दीदी, आओ फिर आओ. मेरे घर पे भी आ जाओ फिर, ऐसे मिलने के लिए फिर आ रहे उधर तो चाय पानी लेंगे मेरे घर पे फिर. येईल ना तुझ्याकडे येईल. आज जमलं तर आज, नाही तर निवांत कधीतरी तुझ्याकडे येईन खास. माला, ए माला, येऊ का आतमध्ये येऊ? अरे या ना शांताबाई, या आतमध्ये ती स्वयंपाकघरात, जा तिकडच. बर भाऊ. हा आली का शांताबाई? बरं झालं बाई आली लवकर. तसं तर माझं कापाकापी झाली म्हणा सगळी, पण आता भातच लावायचा. लावते पण ते आता मी शांताबाई. राहतो की तो गरम, किंवा गरम करून घेता येईल त्याला. लावून देऊ का? घालू फोडणीला? हो लावून दे की मग पुन्हा झाडाझुडी आहेच, काही ना काही आहेच मग. हो मग मला पण आवरावं लागेल ना शांताबाई. मग मी नवीन साडी घालून आवरण, मग मला पण आवरावं लागेल ना. तुला जावं लागेल पुन्हा आवरायला. चल बरं पटपट करून घेऊ मग पटकन. ती मिरची ते कापायची राहिलेली ती माझी तशी, तर ती मिरची ते कापून दे तू, कोथिंबीर निवडून दे, मी बाकीचं कापाकुपी केलेली ते फोडणीला टाकते मग शांताबाई. चल मग जमते, पटपट आवरू चल. का बं मला तू आमंत्रण देऊन दिली सगळ्यांना? बोलून झालं तुझं सगळ्यांना? हो शांताबाई, तसं तर बोलून तर झालं माझं सगळ्यांना, राहिलं तर कोणी नाही तसं बाकी. हो का? सगळ्यांना बोलायला लागे, आठवणी नाही, कोणी विसरलं तर नाही? नाही शांताबाई, कोणी नाही विसरलं, सगळ्यांना बोलवलं मी आठवणीनं. हो का? आणि मग त्या बाजूच्या लता दीदीला बोलवलं का ग? हा, काऊन अशी करते मला? कशाला तू असं करती? बिचारी चांगली बोलत राहते, तू उगीच वाकड्यात जाते बाबा तिच्या. विसरले ना शांताबाई, विसरले ना तिला सांगायचं. आता सांगते. तुला गाराने केलं काय तिने येऊन लगे? मला नाही सांगितलं म्हणून. ती कसं मला येऊन गारण करण? तिचं काय अडून पडलं? तू बोलवलं नाही बोलवलं तरी मी विचारलो की मला डाऊट आला, तू सांगितलं का नाही सांगितलं म्हणून. भेटली होती ती मला आता जाताना रस्त्यात. बरं शांताबाई तू हे कर, मी येते जाऊन पटकन तिला सांगून येते.